श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार. तुमच्या घरामध्ये जर देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले असेल, देवांच्या खाली आपण जे आसन टाकलेले असते ते लाल रंगाचे जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. 100% अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्या घरातील स्त्री पुरुषांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. म्हणजेच स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहील. तर देवघर हे सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जेचे मुख्य केंद्र मानले जाते. देवघरामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते, संकटांमध्ये मानसिक बळ मिळते आणि वास्तुदोष देखील दूर होतो. घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. घरातील देवतांचे स्थान असून पूजा पाठमुळे जीवनात आध्यात्मिक स्थिरता देखील येत असते. देवघर हे आपल्या घरामध्ये अत्यंत महत्वाचे आहे, कारण ते आपल्या घराचे सर्वस्व असते. देवघर हे घरातील सर्वात पवित्र ठिकाण असल्याने तिथे दिवसभर प्रसन्नता आणि सकारात्मकता असावी. यासाठी आपण देवघरासंबंधित काही नियम आवर्जून पाळले पाहिजे. काही गोष्टी, काही चुका आपल्याला चुकूनही करायच्या नसतात. कळत न कळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना, छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जावे लागते. कधी आपण भरपूर कष्ट, मेहनत करतो, पण आपल्याला यश मात्र मिळत नाही किंवा आपले कोणतेही काम पूर्णत्वाला जात नाही. कधी कधी असंख्य अडथळे येत असतात आणि आपले काही जर असे चुकलेले असतील तर त्यामुळे कळत नकळत हा प्रभाव आपल्या घरावर, आपल्यावर पडत असतो. म्हणून तुम्हाला या संबंधित हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर देवघराविषयी काही नियम आवर्जून बघा आणि या लाल रंगाच्या आसनाने काय होते हे देखील आपण पुढे बघत आहोत. वास्तुशास्त्रात देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असावे सर्वात शुभ मानले जाते, कारण ही दिशा देवाचे निवासस्थान मानली जाते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात दिवा लावल्याने आणि पूजा केल्याने मनाला शांती मिळते, प्रसन्नता मिळत असते. योग्य दिशेला आणि स्वच्छ देवघर असल्यास घरामध्ये धनधान्य, समृद्धी कधीही कसलीच कमी पडत नाही. त्याचबरोबर घरातील कुलदेवी, आराध्य देवतांची पूजा केल्याने कौटुंबिक स्थिरता वाढते आणि कुलदेवतेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या घरातील दोष दूर होऊन दुष्ट शक्तीपासून देखील आपले संरक्षण होत असते. त्यामुळे देवघर तुमचे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये जर ईशान्य कोपऱ्याला देवघर ठेवणे शक्य झाले तर आवर्जून ठेवावे. देवघर हे जमिनीला लागून नसावे, ते उंचावर असावे. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास, जर जास्त जागा नसेल तर तुम्ही किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यामधून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते त्या घरामध्ये विविध दोष आपोआपच नष्ट होत असतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मकताही नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते. पूजा घरातील दिवा समयी निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप उत्पत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. बऱ्याच ठिकाणी आपण देवघरामध्ये देवांचे फोटो लावत असतो, तर ते दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नका. देवांच्या वरील बाजूस निर्मलांच्या माळा असू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी. कोणत्याही मूर्त्या किंवा असं तुटलेला, भग्न झालेल्या पूजेचे कोणतेही साहित्य पूजा घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती असावेत आणि कमीत कमीच फोटो असावेत. कुलदेवतेचा टाक मूर्ती अथवा फोटो असलेले इष्टदेवतांचा फोटो, अगर मूर्ती असेल, बाळकृष्ण असेल, नंदी असेल, त्याचबरोबर नागविरहित शंकराची पिंड दगडाची किंवा पंचधातूची असावी. देवघरातील सर्व मूर्तीचे तोंड हे पश्चिमेस असावे, म्हणजे पूजा करणाऱ्याला यजमानाचे तोंड हे पूर्वेस होईल. अशा पद्धतीने तुम्ही देवघर मांडू शकता. शंखाचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे, तर शंकराच्या पिंडीचे, शिवलिंगाचे निमुळते टोक हे उत्तरेकडे, म्हणजे जिथून आपलं पाणी वाहतं ते उत्तरेकडे करून ठेवावे. पूजा घराला तोरण असावे, उंबरठा असावा. देवघराचे अत्यंत महत्व आपल्या घरामध्ये आहे. त्याचबरोबर आपलं देवघर हे जो व्यक्ती, जो घरातील पुरुष हा पूजा करणार असेल तर त्याच्या
नाभी इतके उंच देवघर असावे. नाभीच्या वरतीच असावे म्हणजे काय, तर पूजा करणारा व्यक्ती जेव्हा देवासमोर बसेल तेव्हा त्याच्या नाभीच्या उंचीच्या वरच देवघर असायला हवे. देवघर हे खाली नकोय. त्यासोबतच देवघरात जास्त मूर्त्या नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग देखील ठेवू नये, परंतु ज्याचं कुलदैवत हे भगवान शिवशंकर आहेत, नागदेवता आहेत, त्यांच्या घरामध्ये शिवलिंग असते. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकार एवढे असावे असे सांगितले जाते. देवघरामध्ये एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग घरामध्ये ठेवू नयेत. असे करणे शास्त्रामध्ये वर्ज्य मानले जाते. अनेक देवी देवतांच्या मूर्ती छोट्या असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चामड्यापासून तयार केलेल्या कोणत्याही वस्तू ठेवू नयेत. त्यासोबतच देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो देखील चुकूनही लावायचे नसतात. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य दिशा असते. देवघराच्या खोलीत पूजेसाठी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. या सर्व माहितीनंतर आपण महत्वाच्या विषयाकडे वळूयात. ज्या घरामध्ये देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकले जाते त्यांच्यासाठी ही माहिती आहे. तर पुढे बघा नक्की काय. आपण देवघरामध्ये आसन टाकलेले असते, कोणी पिवळे तर कोणी लाल रंगाचे आसन टाकतात, तर कोणी सिल्क कापडामध्ये आसन टाकलेले असते. देवघरामध्ये आपण जो कपडा वापरत असतो तो कोरा आणि सुती असावा किंवा मग रेशमी असला तरीही चालेल. आणि वारंवार ते आसन बदलायला हवे. म्हणजेच महिनाभराने किंवा 15 दिवसांनी तुम्हाला ते आसन बदलायचे असते. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले आहे तर त्यांनी बघा तुमच्यासोबत काय घडते. तर तुम्ही हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. परंतु तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ हा भारी असेल किंवा घरामध्ये विना कारण वादविवाद होत असतील तर अतिलाल रंगाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करणे टाळावे. असे करणे याचे परिणाम उलट होत असतात. योग्य माहितीशिवाय आणि योग्य नियमाने जर तुम्ही देवघरातील देवांची विधिवत पूजा केली तर 100% तुमच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने सौख्य, समृद्धी, शांती, आनंद निर्माण होईल आणि तुमची कामे देखील सुरळीत मार्गी लागतील. घरामध्ये आनंदी वातावरण कायम राहील. सकारात्मक वातावरण हे निर्माण होणार आहे. देवघरामध्ये लाल रंगाचं आसन हे अत्यंत शुभ मानले जाते, परंतु ते कोणासाठी आणि कधी वापरायचे याचे काही नियम आहेत. लाल रंग शुभ का मानला जातो? कारण तो चैतन्य, सुख, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहण्यास मदत होती. श्री गणेश, हनुमान आणि देवी माता यांच्या पूजेमध्ये लाल रंगाला विशेष प्राधान्य दिलेले आहे. जर तुमच्या देवघरामध्ये जर या मूर्ती असतील तर लाल रंगाचे आसन वापरणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. लाल रंगाचे आसन कधीही टाकू नये. जेव्हा ते मळलेले असेल किंवा मग फाटलेले असेल किंवा खूपच खराब झाले असेल तर ते घरामध्ये नकारात्मकता आणत असते आणि यामुळे घरामध्ये विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. तर तुम्ही भगवान विष्णूंची विशेष सेवा करत असाल तर तिथे तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन हे जास्त फलदायी मानले जाते. भगवान श्रीकृष्णाची पूजा देखील करत असाल तर पिवळा रंग वापरणे शुभ ठरते. पितृ कार्यासाठी किंवा शांततेचे कोणतेही उपाय असो त्यासाठी लाल रंग वापरा. हा लाल रंगाचा अतिवापर करणे हा टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथे आपण देवघर ठेवतो तिथे लाल रंग वापरला आणि तिथे जर स्वच्छता नसेल तर घरातील सर्व लोकांचा स्वभाव हा रागीट होऊ शकतो. परिणामी घरामध्ये वादविवाद वाढू शकतात, चिडचिड वाढते. जर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवलेले असेल आणि लाल रंग जर वापरत असाल तर तो एकदम स्वच्छ असावा. कपडा तुम्हाला तिथे वापरायचा आहे. लाल रंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही स्वच्छ असा कोरा रेशमी लाल रंगाचा कापड घेतलं व त्यावर देवीची स्थापना केली तर तुमच्या घरामध्ये कोणतीही आर्थिक समस्या राहत नाही. लाल रंगाचे आसन देवघरामध्ये हे चुकीच नाहीये, तर ते स्वच्छ असावे, ते मळकट असू नये. जर तुम्ही देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकलेले असेल तर ते तुम्हाला नियमितपणे 15 का दिवसाला होईना ते बदलायचे आहे आणि आसन हे कोरे असावे आणि पिवळा रंग देखील शुभ आहे. तर तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन देखील टाकू शकता. कधी लाल तर कधी पिवळा रंगाचे आसन तुम्ही देवघरामध्ये अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. देवघरासंबंधित काही अशी विशेष नियमांविषयी थोडक्यात माहिती, त्यासोबतच लाल रंगाच्या आसनाविषयी देखील माहिती सांगितली आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.